राज्यामधल्या काही भागामध्ये पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा. उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, गावठी आणि कलमी आंबा पिकाचं मोठं नुकसान. यवतमाळ जिल्ह्यामधल्या अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. जिल्ह्याचं तापमान 42 अंशांवरती गेलेलं असताना पावसामुळे नागरिकांना दिलासा. वाशिमच्या इंजोरी परिसरामध्ये अवकाळी पाऊस. पावसामुळे वातावरणामध्ये काहीसा गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. भंडाऱ्यामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. पावसानं शेतकरी चिंतेत. भात उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता. वर्ध्याच्या सेलू भागामध्ये अवकाळी पावसासह गारपीट. गारपिटीमुळे पपई, केळी तसंच फळपिकांचं नुकसान. तीळ, उन्हाळी पिकं आणि भाजीपाल्याला पिकाला सुद्धा फटका बसलाय. धुळे जिल्ह्याचं तापमान 44 अंशांपर्यंत गेलंय. हवामान विभागाकडून पुढचे 2 ते 3 दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट. वाढत्या तापमानामुळे धुळ्यामधील नागरिक हैराण झाले. पालघरमध्ये धरणांपासून अवघ्या काही अंतरावरती असलेल्या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. करेगावच्या महिलांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट. मिळणारं पाणी सुद्धा गढूळ असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर. वर्ध्याच्या कारंजा घाडगे या गावी पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त. काही भागामध्ये 4 ते 5 तर काही भागामध्ये 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याची माहिती. नगरपंचायतीकडून 2 टँकरनं शहरामध्ये पाणी पुरवठा. पुणे शहरामधल्या काही भागामध्ये आजपासून पाणी कपात. कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा यासह इतर भागांचा समावेश आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढल्यामुळे पाणी कपातीचा निर्णय. गोकुळचं दूध आजपासून 2 रुपयांनी महागलं. पुणे मुंबईमध्ये म्हशीचं दूध हे प्रति लिटर 74 रुपये तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये 68 रुपये प्रति लिटर. गाईच्या दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई, पुण्यामध्ये 58 रुपये तर उर्वरित राज्यामध्ये 50 रुपये प्रति लिटर. पुण्यामधल्या नवले पुलावरच्या मर्सिडीज कारचं अपघाताचं प्रकरण. कार चालकासह इतर 3 जणांना 8 मे पर्यंत पोलीस कोठडी. शनिवारी भरधाव मर्सिडीज कारनं दिली होती दुचाकीस्वाराला धडक. नाशिकच्या शेवगे दारणामधल्या शेतामध्ये काम करत असताना 45 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू. भोवळ आल्यामुळे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तपासणीच्या नंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं. जळगावमधल्या भुसावळ फैजपूर महामार्गावरती अपघात. भरधाव वेगामध्ये आलेल्या 2 रिक्षांची जोरदार धडक. या अपघातामध्ये एका तरुणीचा जागीच मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. पालघरमध्ये दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये 2 मृत्यू झाला. 1 जण गंभीररित्या जखमी झालाय. जखमींवरती मुंबईमधल्या रुग्णालयात उपचार सुरू. नगर पुणे रोडवरती एसटीला भीषण आग लागली. चालकानं प्रसंगावधान दाखवत वेळीच बस थांबवली. त्यामुळे जीवितहानी टळली. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मुंबई गोवा महामार्गावरच्या कर्नाळा खिंडीमध्ये खासगी बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये 3 ते 4 जणांचा मृत्यू झाला. सांगलीच्या पलूस शहरामध्ये हिंदू समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा. पश्चिम बंगाल इथे हिंदूंवरती होत असलेल्या अमानवी अत्याचाराचा निषेध करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या पडेगावमधील औषधी वनस्पती उद्यानाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली आहे. यावेळेला विविध औषधी वनस्पतींची त्यांनी माहिती घेतली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.